लेफ्ट साईडला जे मशीन ऑप्टकोड टेबल आपल्याला दिसतंय त्या मशीन ऑप्टकोड टेबलचा वापर करून आपण असेंब्ली कोडचं रूपांतर इंटरमिजिएट कोडमध्ये करणार आहोत. आणि ही खाली काही डेटा स्ट्रक्चर्सची टेबल्स आहेत, सिम्बल टेबल, लिटरल टेबल, फुल टेबल आणि इंटरमिजिएट कोड. हे सगळं आपण पास2ला पाठवणार. मग पास2 त्याचं मशीन कोडमध्ये रूपांतर करणार. मग आता आपण बघूया की असेंब्ली कोडचं रूपांतर इंटरमिजिएट कोडमध्ये कसं केलं जातं. एकदम सोपी प्रक्रिया आहे. बघा, पहिलं स्टेटमेंट काय येते, स्टार्ट आहे, बरोबर. मग स्टार्ट लेफ्ट साईडला शोधून काढायचं, कुठे आहे निमोनिक, तर इथे. मग याचा क्लास काय आहे, एडी, आणि मशीन कोड 01 म्हणून टपल लिहिणार काय, एडी कॉमा 01. इथे काय लिहिणार आपण, एडी कॉमा 01. मग याच्या पुढे कोण आहे, 100. 100 हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे सी रिप्रेझेंट कॉन्स्टंट, सी कॉमा 100 असं लिहिलं. त्याच्यानंतर इथे नेक्स्ट लाईन रीड आहे. रीड स्टेटमेंट इथे कुठे येतं ते शोधून काढायचं. IS म्हणजे काय, इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट आहे हा क्लास. आणि 09 हा मशीन कोड आहे म्हणून टपल काय येणार, IS कॉमा 09, IS कॉमा 09. त्याच्यानंतर हा N आहे. N काय रिप्रेझेंट करतो, N रिप्रेझेंट सिम्बॉल. मग जेव्हा जेव्हा सिम्बॉल आपल्याला सापडतो तेव्हा तो या सिम्बॉल टेबलमध्ये टाकायचा. जेवढे सिम्बॉल्स आहेत ते सगळे मी इथे लाल रंगाने दाखवलेले आहेत आणि जेवढे लिटरल्स आहेत ते मी निळ्या रंगाने दाखवलेले आहेत. जेव्हा लिटरल सापडणार तेव्हा लिटरल टेबलमध्ये टाकायचा आणि जेव्हा सिम्बॉल सापडणार तेव्हा सिम्बॉल टेबलमध्ये टाकायचा. मग ज्याप्रमाणे एखाद्या एम्प्टी ॲरेमध्ये आपण एखादा एलिमेंट ॲड करतो तेव्हा तो 0th इंडेक्सला ॲड होतो. सिमिलरली या एम्प्टी टेबलमध्ये जेव्हा आपण एखादा सिम्बॉल ॲड करतो तेव्हा तो 0th इंडेक्सला ॲड होणार. म्हणून हा इथे 0th इंडेक्सला ॲड झाला. सिम्बॉल टेबलच्या 0th इंडेक्सला ॲड झाला. मग सिम्बॉल टेबलचं इनिशियल S कॉमा इंडेक्स नंबर 0 असं इथे लिहिणार. म्हणजे सिम्बॉल टेबलच्या 0th इंडेक्सला कोण आहे, हा N आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मूव स्टेटमेंट इकडे कुठे सापडतं ते बघायचं आणि त्याचा आता इथे टपल काय येणार, IS कॉमा 04. त्याच्यानंतर B हा एक रजिस्टर आहे. मग त्याचा कोड RG कॉमा 02. त्याच्यानंतर इथे आपल्याला एन्काउंटर होतं आहे काय, लिटरल. जसं सिम्बॉल एन्काउंटर झाल्यानंतर सिम्बॉल टेबलमध्ये टाकतो तसं लिटरल एन्काउंटर झाल्यानंतर लगेच लिटरल टेबलमध्ये टाकायचं. ठीक आहे. लिटरल टेबलमध्ये कोणत्या इंडेक्सला आपण ॲड केलं, तर 0th इंडेक्सला. म्हणून लिटरल टेबलचा इनिशियल L कॉमा इंडेक्स नंबर 0. नेक्स्ट लाईन मूव. मग याचा इंटरमिजिएट कोड काय येणार, IS कॉमा 05. मग इथे IS कॉमा 05. त्याच्यानंतर इथे B हा रजिस्टर आहे, RG कॉमा 02. मग इथे RG कॉमा 02. त्याच्यानंतर टर्म हा एक सिम्बॉल आपल्याला सापडतोय. लाल आहेत ते सिम्बॉल, निळे आहेत ते लिटरल. मग सिम्बॉल आपल्याला एन्काउंटर होतो तेव्हा लगेच आपण तो सिम्बॉल टेबलमध्ये टाकायचा, सिम्बॉल टेबलच्या फर्स्ट इंडेक्सला. म्हणून सिम्बॉल टेबलचा इनिशियल S कॉमा फर्स्ट इंडेक्सचा 1. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लेबल मिळतं आहे. लेबल इथे बघा, हा जो कोड आहे याची लाईन बघा, स्टार्टचा S, R, M, 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 LT हे सगळे दिसत आहेत. हे एका लाईनमध्ये दिसत आहेत, बरोबर. आणि हा A आहे तो लेफ्ट साईडला गेलेला आहे. इथे लेबल आहे. हे जिथे जिथे हे लेबल असतं त्या लेबलचा आपण डायरेक्टली इथे ॲड्रेस लिहू शकतो. ठीक आहे. या Nचा आणि आपण इथे ॲड्रेस लिहिला नाही कारण ते ॲज अ लेबल म्हणून इकडे डिक्लेअर केले गेलेले नाहीत, इथे पुढे डिक्लेअर केले गेलेले आहेत. मग त्या लाईनला जेव्हा आपण जाणार लाईन बाय लाईन ट्रान्सलेट करत तेव्हा आपण तिथे त्यांचा ॲड्रेस लिहिणार, एवढ्यात लिहिणार नाही. पण इथे बघा, हे A हे लेबल आहे. मग याचा आपण ॲड्रेस लिहू शकतो 103. पण तो लिहिण्यापूर्वी आपण आधी त्याचा इंटरमिजिएट कोडमध्ये ट्रान्सलेशन करून घेऊया. A हा लेबल आहे, A हा काय आहे, हा लेबलच आहे पण तो सिम्बॉल आहे, सिम्बॉल इंडिकेट करतो. हा सिम्बॉल आहे तो आपण सिम्बॉल टेबलमध्ये टाकला. मग सिम्बॉल टेबलच्या कोणत्या इंडेक्सला टाकला, तर सेकंड इंडेक्सला टाकला. मग सिम्बॉल टेबलचा S कॉमा इंडेक्स नंबर 02 म्हणून इथे काय येणार, S कॉमा 02. त्याच्यानंतर त्याचा ॲड्रेस देऊन टाकला 103. ठीक आहे याचा. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, मल्टिप्लिकेशन, IS कॉमा 03 हे लिहिलं. त्याच्यानंतर B रजिस्टर, मग याचा काय येणार, RG कॉमा 02. त्याच्यानंतर टर्म आपण ऑलरेडी ठेवले सिम्बॉल टेबलमध्ये, कुठे आहे, S कॉमा 1 सिम्बॉल टेबलच्या फर्स्ट इंडेक्सला. मग ते टर्मचं लिहिलं. जेव्हा जेव्हा LTORG स्टेटमेंट एन्काउंटर होतं तेव्हा त्या LTORG स्टेटमेंटच्या वरच्या दिशेला जेवढी अनॲड्रेस्ड लिटरल्स होती त्यांना ते ॲड्रेस द्यायला सुरुवात करतं. कुठला ॲड्रेस देतं, तर आपला ॲड्रेस, याचा स्वतःचा ॲड्रेस काय आहे 104 हे पहिल्या अनॲड्रेस्ड लिटरलला देणार. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा ॲड्रेस असेल तर त्याच्या पुढच्या अनॲड्रेस्ड लिटरलला, त्याच्या पुढच्या अनॲड्रेस्ड लिटरलला, अशा पद्धतीने. ते आपल्याला हे एक्झाम्पल बघल्यानंतर समजणार. मग आता LTORG स्टेटमेंट आहे त्याचा आधी आपण इंटरमिजिएट कोड लिहिणार. काय लिहिणार, ED कॉमा
05. मग जेव्हा जेव्हा हे LTOR जे स्टेटमेंट येतं तेव्हा त्याच्यानंतर लगेच काय येतं, DC डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंटमधलं हे येते डिक्लेअर कॉन्स्टंटचं स्टेटमेंट. ठीक आहे, DL,02. आता कोणते कॉन्स्टंट आपण डिफाईन करतो, तर ह्याच्यासाठी आपण कॉन्स्टंट डिफाईन करतोय हा 1, म्हणजे हे अनडिक्लेअर्ड लिटरल होतं ना, सॉरी अनडिक्लेअर्ड नाही, अनॲड्रेस्ड लिटरल, ॲड्रेस न दिलेलं लिटरल. मग याच्यासाठी कॉन्स्टंट काय येणार, कॉन्स्टंट रिप्रेझेंटेड बाय C,1. मग इथे काय येणार C,1 झालं. त्याच्यानंतर LTOR जे स्टेटमेंट काय करतं, याच्या वरच्या दिशेला जेवढे जेवढे अनॲड्रेस्ड लिटरल्स होते त्यांना ॲड्रेस असाइन करून टाकणार, आणि त्या ॲड्रेसची सुरुवात कुठून करणार, आपल्या ॲड्रेसकडून. मग याचा स्वतःचा ॲड्रेस कुठला, 104. मग हा जो लिटरल होता याला ॲड्रेस कुठला देणार, 104. आता याला ॲड्रेस दिल्यानंतर आपण पूल टेबल अपडेट करूया. पूल टेबल काय इंडिकेट करतं की लिटरल टेबलमध्ये नंबर ऑफ ॲड्रेस्ड लिटरल्स किती आहेत, ॲड्रेस असणारी लिटरल्स किती आहेत, ॲड्रेस दिलेली लिटरल्स किती आहेत. मगाशी 0 होती, आता किती झाली, 1 झाली. म्हणून इथे नंबर ऑफ ॲड्रेस्ड लिटरल्स इज इक्वल टू 1 हे आपण दिलं. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट लाईनला जाऊया, मूव. आता याचं काय येणार, इंटरमिजिएट कोड टपल IS,04. त्याच्यानंतर C हा रजिस्टर आहे, मग याचा काय येणार RG,03. त्याच्यानंतर इथे पुन्हा एक लिटरल आलेलं आहे, हे 2 लिटरल सापडलं. चला लिटरल टेबलमध्ये टाका, आणि ते कुठे टाकलं, लिटरल टेबलच्या फर्स्ट इंडेक्सला, म्हणून इथे काय आला L,1. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन मूव स्टेटमेंट, मग त्याचा इंटरमिजिएट कोड लिहिला IS,05. त्याच्यानंतर B हा रजिस्टर आहे, मग त्याचा काय RG,02 हा लिहिला. त्याच्यानंतर पुन्हा एक लिटरल मिळालं काय 5, मग ते 5 लिटरल आपण ह्याच्यामध्ये ॲड केलं. कुठल्या इंडेक्सला ॲड केलं, सेकंड इंडेक्सला. कुठे ॲड केलं, लिटरल टेबलमध्ये, म्हणून L म्हणजे लिटरल टेबलच्या कुठल्या इंडेक्सला, तर सेकंड इंडेक्सला, म्हणून इथे 2 आला. त्याच्यानंतर आता महत्त्वाचा पार्ट आला पुन्हा LTOR म्हणजे हा एक मुहूर्त आला. कुठला मुहूर्त, तर या LTOR स्टेटमेंटच्या वरच्या साईडला, वरच्या दिशेला जेवढी अनॲड्रेस्ड लिटरल्स होती त्यांना ॲड्रेस द्यायचा मुहूर्त आला. आता LTOR हे स्टेटमेंट आलं, मग लगेच त्याचा आपण काय इंटरमिजिएट कोड लिहून टाकला. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे LTOR स्टेटमेंटच्या नंतर लगेच काय येतं, डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट येतं, डिक्लेअर कॉन्स्टंटचं DC. बरोबर, हे झालं. आता आपण डिक्लेअर कॉन्स्टंट कोणासाठी, तर 2 साठी आणि 5 साठी करणार, आणि त्यांना ॲड्रेस असाइन करून टाकणार. LTOR स्टेटमेंट या 2ला कुठला ॲड्रेस देणार, आपला स्वतःचा ॲड्रेस 107, आणि त्याच्या पुढे कोण आला आहे 5, मग त्याला त्याच्या पुढचा ॲड्रेस 108 हे देणार. ठीक आहे. मग इथे आता चेक केलं जाणार की याच्या वरच्या दिशेला कोणकोणती अनॲड्रेस्ड लिटरल्स आहेत ते बघणार. 1, 2 आणि 5 ही लिटरल्स आहेत. त्याच्यातल्या 1ला आपण ऑलरेडी ॲड्रेस दिला आहे 104, 2 आणि 5ला अजून आपण दिलेला नाही. बरोबर, म्हणून या 2 साठी इथे कॉन्स्टंट डिक्लेअर केला जाणार, आणि या 2ला ॲड्रेस दिला जाणार कुठला, 107. LTOR स्टेटमेंट स्वतःचा ॲड्रेस या पहिल्या अनॲड्रेस्ड लिटरलला देणार इथे. त्याच्यानंतर सेम असं स्टेटमेंट या 5 साठी सुद्धा येणार. LTOR साठी AD,05. त्याच्यानंतर लगेच येतं DL,02 आणि C,5 येणार. आणि या 5ला कुठला ॲड्रेस दिला जाणार, या लिटरलला कुठला ॲड्रेस दिला जाणार, ह्याच्या पुढचा म्हणजे कुठला 108 हा ॲड्रेस दिला जाणार. आणि आता आपल्याकडे या लिटरल टेबलमध्ये टोटल नंबर ऑफ ॲड्रेस्ड लिटरल्स किती आहेत, 1, 2, 3 तिघांना आपण ॲड्रेस दिलेला आहे. म्हणून पूल टेबलमधील कंटेंट आपण आता इथे अपडेट करणार. टोटल नंबर ऑफ ॲड्रेस लिटरल्स इन लिटरल टेबल इज 3 झालं. चला आता शेवटच्या लाईन्स. N हा सिम्बॉल आहे, सिम्बॉल ऑलरेडी सिम्बॉल टेबलमध्ये टाकलेला आहे, म्हणून याचा टपल काय येणार, सिम्बॉल टेबलचा S, याचा इंडेक्स नंबर 0. त्याच्यानंतर DS हे डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट आहे, मग त्याचा आपण इथे इंटरमिजिएट कोड लिहिला DL,01. त्याच्यानंतर 1 हा कॉन्स्टंट आहे, म्हणून इथे काय येणार C,1 झालं. त्याच्यानंतर बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे A, N आणि टर्म हे काय आहेत, लेबल आहेत, सिम्बॉल आहेत, लेबल आहेत. मग जसं आपण Aला मगाशी ॲड्रेस दिला होता 103, तसं आता Nला ॲड्रेस काय देणार 109 झालं. त्याच्यानंतर आता नेक्स्ट लाईन टर्म. टर्म हा सिम्बॉल टेबलमध्ये कुठल्या इंडेक्सला आहे,
फर्स्ट इंडेक्सला आहे, मग सिम्बॉल टेबलचा एक्स आणि इंडेक्स नंबर 1. त्याच्यानंतर डिक्लेअर स्टेटमेंटचं टपल DL,01 आणि ते 1 काय आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा सी आणि व्हॅल्यू 1. मग आता हे टर्म आहे, त्याचा ॲड्रेस काय 110. मग इथे आपण ॲड्रेस कोणाचे दिले, तर इथे बघा ही लेफ्ट साईडची जी व्हेरिएबल्स आहेत, हा कोडची एक लाईन बघा, SRMMML, हे सगळे एका लाईनमध्ये आहेत. या लाईनच्या लेफ्ट साईडला जे आलेले आहेत, हे जेव्हा इन्काउंटर होतं तेव्हा त्यांच्या समोरचे ॲड्रेस देऊन टाकायचे. कोणासाठी, हे सिम्बॉल टेबलसाठी. आणि लिटरल टेबलमध्ये आपण ॲड्रेस कधी देणार, जेव्हा जेव्हा आपल्याला LTORG स्टेटमेंट सापडतं. मग त्या LTORG स्टेटमेंटच्या वरच्या साईडला जेवढे अनॲड्रेस्ड लिटरल्स होती त्यांना आपण ॲड्रेस द्यायला सुरुवात करणार. ॲड्रेस द्यायला कुठून सुरुवात करणार, तर हा LTORGचा जो ॲड्रेस आहे तो फर्स्ट अनॲड्रेस्ड लिटरलला देणार. अशा प्रकारे आपण लिटरल टेबलमध्ये ॲड्रेस असाइन करणार. आणि शेवटी आहे ते इथे फुल टेबल. या फुल टेबल काय रिप्रेझेंट करते, की जेव्हा जेव्हा LTORG स्टेटमेंट एन्काउंटर होतं तेव्हा तेव्हा या लिटरल टेबलमध्ये टोटल नंबर ऑफ ॲड्रेस लिटरल्स किती होती ते रिप्रेझेंट करतं. मग अशा प्रकारे आपण हा जो असेंब्ली कोड होता त्याचं रूपांतर इंटरमिजिएट कोडमध्ये केलं. मग हा जो काही इंटरमिजिएट कोड बनलेला आहे, हा कोड प्लस ही खालची डेटा स्ट्रक्चरची टेबल्स ही पाठवली जाणार कोणाला, पास 2ला. ही जी सगळी प्रक्रिया घडते ती पास 1मध्ये घडते. आणि हा जनरेट झालेला जो इंटरमिजिएट कोड आणि ही जी डेटा स्ट्रक्चरची टेबल्स आहेत ती पाठवली जाणार पास 2ला. मग पास 2 त्याचं रूपांतर मशीन कोडमध्ये करणार. मग पास 2चं इम्प्लिमेंटेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.